हॅलो विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 3 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे पाहणार आहोत. तर ते सुरू करण्यापूर्वी आपण याचे जनरल आयडिया जे आहेत थेरम ते आपण पाहणार. ए सोल्युशन अल्फा ऑफ ए ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड ए प्रिन्सिपल सोल्युशन इफ ही जी कंडिशन आहे अल्फा लाईज बिटवीन 0 लेस ऑर इक्वल टू अँड लेस दॅन टॉईस पाय. त्यानंतर आहे द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इज थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 रेज टू पॉवर एन अल्फा व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. द जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा कॉस अल्फा इज थिटा इज इक्वल टू टॉईस एन पाय प्लस मायनस अल्फा व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. हे सगळे आपण थेरम आपण पाहिले आहे. सिमिलरली टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फाचं जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. तसंच साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. या सगळ्याचे जनरल सोल्युशन आपण चांगल्या प्रकारे आपण शिकलो आहोत. त्यानंतर साइन रूल होता इन ट्रायंगल ए बी सी ए अपॉन साइन ई बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू टॉईस आर वेअर आर इज द सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल ए बी सी. फॉलोइंग आर द डिफरंट फॉर्म ऑफ द साइन रूल. हा आपण इथे पाहिलाच आहे. याच्यामध्ये इक्वल टू टॉईस आर आहे. इथे पहा ए इक्वल टू या ए अपॉन साइन ए इज इक्वल टू टॉईस आर गिव्ज ए इक्वल टू या टॉईस आरला साइन एनं गुणलं. सिमिलरली बी इक्वल टू टॉईस आरला साइन बीनं गुणलं. सी इक्वल टू टॉईस आर इंटू साइन सी. ठीक आहे. त्यानंतर तिसरा फॉर्म आहे साइन ए अपॉन ए साइन बी अपॉन बी साइन सी अपॉन सी के. याला ए अपॉन बी इक्वल टू साइन ए अपॉन साइन बी बी अपॉन सी इक्वल टू साइन बी अपॉन साइन सी. डिफरंट फॉर्म आहे याचे. सिमिलरली कोसाइन रूल आहेत. कोसाइन रूलमध्ये तर आपल्याला ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टॉईस बी सी कॉस ए, बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस टॉईस ए कॉस बी, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टॉईस ए बी कॉस सी. प्रोजेक्शन रूल आपल्याला माहीत आहे, प्रूफ केला आपण. ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, बी इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी, सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. हाफ अँगल फॉर्म्युले पाहिले होते आपण साइन ए बाय टू साइन बी बाय टू साइन सी बाय टू करता. तर हे साइन ए बाय टू पहा कसं लक्षात ठेवायचं. ए अँगल आहे तर इथे एस मायनस बी एस मायनस सी म्हणजे हा ए अँगल अब्सेंट राहील, खाली बी सी. सिमिलरली पहा बी आहे तर याच्यामध्ये बी नाही राहणार, एस मायनस सी अपॉन ए सी. सी आहे तर सी राहणार नाही, एस मायनस ए अपॉन ए बी. कॉस ए बाय टू याचप्रमाणे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की कॉस ए बाय टू कॉस बी बाय टू कॉस सी बाय टू हे जे फॉर्म्युले हाफ अँगलचे एस मायनस ए अपॉन बी सी. ए आहे तर एस मायनस ए, बी असेल तर एस मायनस बी, सी असेल तर एस मायनस सी अपॉन ए बी. तसंच टॅन ए बाय टू टॅन बी बाय टू टॅन सी बाय टू. या साईनला कॉसनी भागा, हा बी सी कॅन्सल म्हणजे या स्क्वेअर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. सिमिलरली आपल्याला हे मिळणार. आता या प्रॅक्टिकलमध्ये नेक्स्ट पेजवर एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 सॉल्व करून दिले आहे. ते पाहायच्यामध्ये की इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट ए क्यूब इक्वल टू साइन बी सी प्लस बी क्यूब इक्वल टू साइन सी ए मायनस सी क्यूब साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. तर याला प्रूफ करायचं आपल्याला हे सगळे थेरम यूज करून. तर ठीक आहे. तर इथे आपण we know that by sine rule a upon sine a b upon sine b equal to c upon sine c is equal to twice r and is therefore sine a upon जे डिफरंट जे फॉर्म त्याला घेतला आपण इज इक्वल टू के. मग इथे या साइन ए बरोबर ए के, साइन बी बरोबर बी के, साइन सी बरोबर सी के. बाय कोसाइन रूल वी नो दॅट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस बी सी कॉस ए. दिस कॅन बी रिटन ॲज सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस सी ए कॉस बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ए बी कॉस सी. कोसाइन रूल आहे. कन्सिडर द एक्सप्रेशन. आता यामध्ये जे आहे ए क्यूब साइन बी मायनस सी हे एक्सप्रेशन कन्सिडर केलं इथे. मग ए क्यूब साइन बी मायनस सी ए क्यूब याला साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करू, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ए क्यूबनं मल्टिप्लाय केलं याला ए क्यूब बी के
म्हणजे आपण इथे साईन बी साईन सी साईन बी साईन सीच्या कॉस बी साईन सीच्या व्हॅल्यू आपण याच्यावरून ह्या घेऊन टाकू इथे, या व्हॅल्यू इथे यूज केल्या. त्यानंतर यातून पहा के कॉमन निघतो, म्हणजे ए क्यूब इंटू ए क्यूब इंटू ए, बरोबर आहे. आता के इंटू ए स्क्वेअर ए बी कॉस सी, याच्यामध्ये के बाहेर घेतला आणि यामधला ए क्यूबमधला एक ए आतमध्ये आणला, ए बी कॉस सी हा ए सी कॉस बी होईल. ठीक आहे. मग के ए स्क्वेअर बाय 2 याला 2नी भागलं, 2नी गुणून टाकलं, इथे 2नी गुणलं, इथे 2नी गुणलं. ठीक आहे. के ए स्क्वेअर बाय 2 हे बाय कोसाईन रूलने ही व्हॅल्यू आहे, ट्वाईस ए बी कॉस सी, ट्वाईस ए बी कॉस सी म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. सिमिलरली या ट्वाईस ए सी कॉस बीची व्हॅल्यू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला सॉल्व करू आपण. के ए स्क्वेअर बाय 2 आहे, हा ब्रॅकेट ओपन केला म्हणजे येईल हा मायनस ए स्क्वेअर याशी कॅन्सल होईल. ठीक. आणि प्लस बी स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर प्लस प्लस होईल, तर ट्वाईस बी स्क्वेअर आणि हा मायनस सी स्क्वेअर मायनस ट्वाईस सी स्क्वेअर. 2 कॉमन घ्या, 2 सी कॅन्सल होतो, म्हणजे के स्क्वेअर बी स्क्वेअर आणि या के एन गुणा के ए स्क्वेअर सी स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजेच ए क्यूब साईन बी मायनस सी जिकडं आपल्याला हे इक्वेशन मिळालं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, तर आपण हे दुसरं इक्वेशन कन्सिडर करायचं, नंतर हे कन्सिडर करायचं, साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करायचा, त्यानंतर या व्हॅल्यू यूज करायच्या. सिमिलरली वी गेट दिस 3 इक्वेशन 1 2 3, ॲडिंग इक्वेशन 1 2 अँड 3 वी गेट. हे 3 इक्वेशन जर आपण ॲड केले तर याच्या राईट हँड साईडला जर आपण ॲडिशन केलं तर पहा, एक हा आणि हा कॅन्सल होत जाईल पाहिजे. तर हे कॅन्सल झाल्यानंतर त्याचा आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल 0. ठीक आहे. आता इथे तिसरं एक्झाम्पल आहे जे सॉल्व करायचं आपल्याला. दुसरं एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे, साईन रूल कोसाईन रूल यूज करायचा आहे, त्याला प्रूफ करायचं आहे. आता आहे हे इक्वेशन दिला, एक्झाम्पल दिला आहे आपल्याला, आणि याच्यामध्ये काही रिकाम्या जागा दिल्या आहेत ज्या मी निळ्या शाईनी लिहिल्या आहेत. इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट कॉट ए बाय 2 प्लस कॉट बी बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन बी प्लस सी मायनस ए इंटू कॉट ए बाय 2. ठीक आहे. वी नो दॅट हाफ अँगल फॉर्म्युल्याने आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे, टॅन ए बाय 2 टॅन बी बाय 2 टॅन सी बाय 2. इथे रिकामी जागा दिली होती ते आपण लिहिले. Now consider left hand side cot a by 2 plus cot b by 2 plus cot c by 2. Now this can be written as, cot can be written as 1 upon tan. Next page la 1 upon tan a by 2 plus 1 upon tan b by 2 plus 1 upon tan c by 2. जी हाफ अँगलचे फॉर्म्युला आहे याच्या आधीच्या पेजवर पाहिला आपण, टॅन ए बाय 2 ही व्हॅल्यू टॅन बी बाय 2 ही व्हॅल्यू टॅन सी बाय 2. आता इथे काय केलं आहे याच्यामध्ये लक्ष द्या, इथे की इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एस मायनस एनी गुणलं आणि भागलं, तर हा एस मायनस ए स्क्वेअर झाला, हा एस मायनस ए. ठीक आहे. इथे एस मायनस बीनं मल्टिप्लाय केलं, डिवाईड केलं, हा एस मायनस बी स्क्वेअर झाला. इथे एस मायनस सीनी मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं, हा स्क्वेअर होईल, हा एस मायनस सी. ठीक आहे. आता याचा जो स्क्वेअर आहे याच्यामुळं हा फ्री होतो. तर ठीक आहे, यातून कॉमन पहा काय घेतला आहे, तर या तिन्हीमध्ये सारखं फंक्शन आहे, स्क्वेअर रूटमध्ये एस अपॉन ए मायनस बी, एस मायनस सी, एस मायनस ए, इथे एस अपॉन, इथे एस अपॉन, हे पूर्ण कॉमन घेतलं आणि ब्रॅकेटमध्ये जे शिल्लक राहिलं ते आहे एस मायनस ए होल स्क्वेअर प्लस एस मायनस बी होल स्क्वेअर प्लस एस मायनस सी होल स्क्वेअर. ठीक आहे. ही टर्म ॲज इट इज आहे इथे रिकाम्या जागेमध्ये. इथे या स्क्वेअर मग हा स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल, याचा स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल, याचा स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल, हे याप्रमाणे आलं. यस अपॉन ही रिकामी जागा होती, यस प्लस एस 3s, हा मायनस ए मायनस बी मायनस सी, यामधून मायनस साईन कॉमन घेतला, ए प्लस बी प्लस सी आलं. यस अपॉन ही पहिली टर्म तशीच आहे 3s, पण ही व्हॅल्यू आहे टॉईस एचची. हे लक्षात घ्यायचं की कोणत्याही ट्रायंगलमध्ये टॉईस एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आपण बऱ्याच एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. इथे व्हॅल्यू टॉईस एस, 3s मायनस टॉईस एस हा एस राहील.
यस अपॉन स्क्वेअर रूट यस मायनस बी यस मायनस सी. यामधला यस मायनस ए बाहेर घेतला आपण इकडे, तर यस अपॉन स्क्वेअर रूट यस मायनस ए. ठीक. आता हा यस स्क्वेअर रूट यस मायनस ए इथे यस मायनस एने गुणलं, इथे भागून टाकलं, तर हा यस मायनस ए स्क्वेअर झाला. स्क्वेअर झाल्यामुळे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला यस मायनस ए. ठीक आहे. म्हणजे आता पहा इथे, आता हा यस बरोबर आहे, हा यस आणि इथे जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे ती पहा इथे. आता इथे या इक्वेशनला 2नी मल्टिप्लाय केलं, 2नी डिवाईड केलं, ट्वाईस एस. याला 2नी मल्टिप्लाय केलं, ट्वाईस एस मायनस ट्वाईस ए, आणि स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू इथे लिहिली. हे इथे लिहित असताना 2नी मल्टिप्लाय डिवाईड केलं. ट्वाईस एसची व्हॅल्यू ए प्लस बी प्लस सी, ट्वाईस एस अगेन ए प्लस बी प्लस सी मायनस ट्वाईस ए, स्क्वेअर रूट एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. आता ए प्लस बी प्लस सी पाहिजे, याच्यामधला हा ए मायनस ट्वाईस ए आहे, तर बी प्लस सी मायनस ए होईल. आणि ही व्हॅल्यू आहे, याला 1 अपॉन दिलं तर आपण तर टॅन ए बाय टूची, पण 1 अपॉन टॅन ए बाय टू मीन्स कॉट ए बाय टू, आणि हेच आपल्याला राईट हँड साईडला प्रूफ करायचं होतं. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इथे पण रिकाम्या जागाच दिल्या होत्या, रिकाम्या जागा भरायच्या आहे. इफ 0 लेस दॅन 2x लेस दॅन 1 अँड साइन इनवर्स x प्लस साइन इनवर्स ट्वाईस x इक्वल टू पाय बाय 3, देन फाइंड x. लेट साइन इनवर्स x इज इक्वल टू थिटा, साइन थिटा इज वी नो दॅट साइन थिटा इज इक्वल टू x अँड कॉस थिटा इक्वल टू स्क्वेअर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ॲज साइन इनवर्स x प्लस साइन इनवर्स ट्वाईस x इज इक्वल टू पाय बाय 3. साइन इनवर्स ट्वाईस x हा इकडे ट्रान्सफर केला, पाय बाय 3 मायनस साइन इनवर्स x. साइन इनवर्स ट्वाईस x पाय बाय 3, बट साइन इनवर्स x इज थिटा. ठीक आहे. ट्वाईस x साइन इनवर्स इकडे आणला, साइन पाय बाय 3 मायनस थिटा. याला आपण साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करू, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन 60 स्क्वेअर रूट 3 बाय 2 कॉस 60 1 बाय 2 इथे व्हॅल्यू ठेवलं आहे. ठीक. याचा पूर्ण इक्वेशनला 2नी गुणल्यामुळे हा 4x झाला, स्क्वेअर रूट 3 कॉस थिटा मायनस साइन थिटा. 4x स्क्वेअर रूट 3 या कॉस थिटाची व्हॅल्यू आपण स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा झाला असतं स्क्वेअर रूटमध्ये, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस या साइन थिटाची व्हॅल्यू जी आपण ही वर घेतली ती एक्स आहे. हे यूज केलं इथे. तर हा 3 स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हा मायनस एक्स इकडे आणला, 5x झालं, दोन्ही साईडला स्क्वेअर करा. याचा 25x स्क्वेअर, याचे स्क्वेअर रूट रिमूव्ह 3 मायनस 3x स्क्वेअर. एका साईडला ट्रान्सफर केलं, हे 28x स्क्वेअर इज इक्वल टू 3x इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट 3 अपॉन 28, बट 0 लेस ऑर इक्वल टू 2x लेस दॅन 1. तर यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू नाही, 0 आणि 1च्या मधामध्ये आहे, म्हणून निगेटिव्ह व्हॅल्यू ओमिट झाली. तर x इक्वल टू स्क्वेअर रूट 3 अपॉन 28. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथे आतापर्यंत आपण 2 एक्झाम्पल आपण पाहिले की त्यामध्ये रिकाम्या जागा यूज केल्या होत्या. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 इक्वल टू 0 आणि टॅन क्यूब थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू 0. आता हे इक्वेशन 1 आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 1 अपॉन स्क्वेअर रूट 2. पूर्ण इक्वेशनला 1 अपॉन स्क्वेअर रूट 2ने आपण मल्टिप्लाय केलं. यावरून याला लिहिलं, हा प्लस 1 इकडे आणला तर मायनस 1. 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 1 अपॉन स्क्वेअर रूट 2ने मल्टिप्लाय केलं. कॉस थिटा ही व्हॅल्यू ठेवली आपण कॉस पाय बाय 4. वी नो दॅट कॉस पाय बाय 4 दॅट इज कॉस 45 1 अपॉन स्क्वेअर रूट 2. साइन थिटा साइन पाय बाय 4 मायनस कॉस पाय बाय 4. हा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी मीन्स कॉस ए मायनस बी हा फॉर्म्युला. आणि इथे आपण अलाइड अँगल फॉर्म्युला यूज केला, कॉस पाय बाय 4. तर कॉस पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस कॉस पाय बाय 4. कॉस थिटा मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू कॉस पाय मायनस पाय बाय 4. 4 LCM 4 पाय मायनस पाय दॅट इज 3 पाय. नाउ वी नो दॅट द जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज थिटा इक्वल टू ट्वाईस एन पाय प्लस मायनस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. इथे पाहता या थिटाच्या ठिकाणी थिटा मायनस पाय बाय 4 आहे, अल्फाच्या ठिकाणी 3 पाय बाय 4 आहे. या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायच्या आहे. थिटा मायनस पाय बाय 4, थिटा म्हणजे हा थिटा मायनस पाय बाय 4. त्यानंतर ट्वाईस एन पाय ॲज इट इज प्लस मायनस अल्फा मीन्स 3 पाय बाय 4 वेअर एन बिलॉंग्स टू झेड. हा मायनस पाय बाय 4 इकडे ट्रान्सफर करून द्या.
तर तो होईल +π/4 झाला इथे. यामध्ये 2 व्हॅल्यू होत्या, त्या 2 व्हॅल्यू एक प्लसमध्ये लिहिली आपण, एक मायनसमध्ये लिहिली आहे इथे. आणि आता याला आपण सॉल्व केलं. टॉईस n π 3π/4 + π/4 4 LCM 3π + π 4π/4 दॅट इज π -3π/4 + π/4 4 LCM -3π + π -2π मीन्स -π/2 इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. तर सिमिलरली आपल्याला याचं पाहायचं आहे. हे एकामध्ये 2 एक्झाम्पल विचारले होते. हे फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ tan cube θ -3 tan θ इज इक्वल टू 0. tan θ कॉमन घेतला, tan square θ -3 इज इक्वल टू 0. दिस गिव्स tan θ इक्वल टू 0 और tan square θ -3 इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॅक्टरनुसार आपण याला घेतला आहे. tan θ इक्वल टू 0 और tan square θ इज इक्वल टू, हा इकडे येईल तर 3, त्याला लिहिलं √3चा स्क्वेअर या फॉर्ममध्ये. tan θ इक्वल टू 0 और tan square θ इक्वल टू √3 व्हॅल्यू ही tan π/3 ची आहे, म्हणून tan square π/3. आता इथे आपल्याला जनरल सोल्युशन tan θ इक्वल टू 0 असताना किती राहील, आणि tan square अल्फा इज इक्वल टू tan square बीटा इक्वल टू असताना किती असणार. द जनरल सोल्युशन ऑफ tan θ इक्वल टू 0 इज θ इक्वल टू nπ वेअर n बिलॉंग्स टू z अँड tan square θ इक्वल टू tan square अल्फा इज θ इक्वल टू nπ ± अल्फा. इथे जर आपण कम्पेअर केलं तर हा ॲज इट इज आहे. तर θ इक्वल टू nπ द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज, और θ इक्वल टू, इथे पहा, इथे कम्पेअर करा. θ आहे तर θ √3 आहे तर π/3, तर θ इक्वल टू nπ ± अल्फा मीन्स हा π/3 व्हेअर n बिलॉंग्स टू z. तर हे दुसरं एक्झाम्पल आपलं प्रूफ झालं. आता इथे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये म्हटलं आहे आपल्याला, युझिंग कोसाईन रूल प्रूव्ह द साईन रूल. म्हणजे आपल्याला कोसाईन रूल यूज करायचा आहे आणि साईन रूल प्रूफ दाखवायचा आहे. नाउ कन्सिडर sin a अपॉन a होल स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज sin स्क्वेअर a अपॉन a स्क्वेअर, बट sin स्क्वेअर इज इक्वल टू 1 - cos स्क्वेअर a अपॉन a स्क्वेअर. sin स्क्वेअर a ची व्हॅल्यू काय घेतली आपण, 1 - cos स्क्वेअर a, 1 - cos स्क्वेअर a. कोसाईन रूलमध्ये व्हॅल्यू आहे b स्क्वेअर + c स्क्वेअर - a स्क्वेअर अपॉन टॉईस बी सी झाली cos a ची व्हॅल्यू होल स्क्वेअर. ठीक आहे. मग याला आपण टॉईस, हा पण याचा स्क्वेअर होईल. टॉईस या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे वरच्याचं स्क्वेअर आणि खालच्याचा आहे. त्या टॉईस बी सी स्क्वेअरनी आपण इथे गुणलं, LCM काढला, टॉईस बी सी होल स्क्वेअर मायनस हा वरचा ब्रॅकेट म्हणजे हा, आणि पहा इथे हा a स्क्वेअर आहेच ऑलरेडी, 2 स्क्वेअर 4, बी स्क्वेअर हा, आणि हा c स्क्वेअर. ठीक आहे. आता वरचे फॅक्टर पहा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, समजा हा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर a प्लस बी, a मायनस बी असे फॅक्टर पडले आहेत हे. तर आपण इथे मायनस साईनने हा ब्रॅकेट ओपन केला आहे. केअरफुली पहा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणून a प्लस बी, a मायनस बी. खालची टर्म ॲज इट इज आहे. याला पहा आपण बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, फक्त रिअरेंज केला या टर्म, बी स्क्वेअर प्लस टॉईस बी सी प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सिमिलरली ही पहा इथे ए स्क्वेअर आपण लिहून टाकला आणि इथून मायनस साईन कॉमन घेतला, बी स्क्वेअर मायनस टॉईस बी सी प्लस सी स्क्वेअर. हे कशाचं एक्सपान्शन आहे, पहिल्या 3 टर्म बी प्लस सी होल स्क्वेअरचं, त्यानंतर या 3 टर्म बी मायनस सी होल स्क्वेअरचं. यामध्ये पुन्हा आपण ए मायनस बीचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करू आपण. तर हे पहा, ए प्लस बी, बी प्लस सी प्लस ए मायनस बी, बी प्लस सी मायनस ए, हा झाला एक. ए प्लस बी मायनस सी, ए मायनस बी मायनस सी, पण बी प्लस सी होईल, ब्रॅकेट ओपन केला तर, अपॉन 4 a स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. तर साईन ए अपॉन ए होल स्क्वेअर इक्वल टू, हा बी प्लस ए इज ए प्लस बी प्लस सी, हा बी प्लस सी मायनस ए, म्हणजे काय होईल हा इथे ही टर्म, म्हणजे याच टर्म आपण रिअरेंज केलं आहे फक्त केवळ इथे. ही दुसरी इथे आहे, ठीक आहे, ही तिसरी इथे आहे, आणि चौथी ही इथे आहे, आणि डिनॉमिनेटर. सिमिलरली कन्सिडर साईन बी अपॉन बी होल स्क्वेअर, सेम प्रोसिजर आहे. साईन स्क्वेअर बी अपॉन बी स्क्वेअर, साईन स्क्वेअर बीची व्हॅल्यू 1 - कॉस स्क्वेअर बी, 1 - कॉस स्क्वेअर बीची व्हॅल्यू इतकी, याचा स्क्वेअर होईल, हा इथे आला टॉईस सी ए होल स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन, आणि ह्या टॉईस सी एचा स्क्वेअर जेव्हा आपण LCM काढला तो खाली आला, 2 स्क्वेअर 4, सी स्क्वेअर ए स्क्वेअर, आणि हा बी स्क्वेअर. सेम प्रोसिजर जशी आपण इथे यूज केली की नाही
तीच प्रोसिजर इथे आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे. नंतर ह्या टर्म रिअरेंज केल्या. या पहिल्या 3 टर्म ए स्क्वेअर प्लस टॉईस सी प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर या 3मधून मायनस साईन कॉमन घेतला, हा आला. हे एक्सपान्शन आहे ए प्लस सी होल स्क्वेअरचं मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर मायनस हे एक्सपान्शन आहे ए मायनस सी होल स्क्वेअर. पुन्हा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए प्लस बी ए मायनस बी. बी स्क्वेअर मायनस हा ए मायनस सी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी प्लस ए बी मायनस ए अपॉन ए. या टर्म पुन्हा आपण रिअरेंज केल्या आहे. याप्रमाणेच याला इक्वेशन नंबर 2 दिलं. फ्रॉम इक्वेशन 1 टू सेम आलं. सिमिलरली वी कॅन फाइंड साइन सी अपॉन सी होल स्क्वेअर. ते पण आपल्याला इतकंच मिळणार. फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 वी गेट साइन ए अपॉन ए होल स्क्वेअर इज इक्वल टू साइन बी अपॉन बी होल स्क्वेअर इक्वल टू साइन सी अपॉन सी होल स्क्वेअर. सगळ्याचं स्क्वेअर रूट काढलं तर साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी झालं. ठीक आहे. आता आहे शेवटचं एक्झाम्पल 7वं. फाइंड राईट द प्रिन्सिपल solution of tan 5 theta minus 1. tan 5 theta is equal to minus 1. tan 5 theta minus 1 व्हॅल्यू टॅनच्या अँगलवरती पाय बाय 4 वरती आहे. tan 5 theta इथे अलाइड अँगल यूज केला. tan पाय मायनस पाय बाय 4. tan निगेटिव्ह कुठे आहे? दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे, पाय मायनस पाय बाय 4. tan 5 theta इज इक्वल टू tan 4 LCM घेतला. 4 पाय मायनस पाय 3 पाय अपॉन 4. द जनरल सोल्युशन ऑफ tan theta is equal to tan alpha is theta equal to n pi plus alpha n belongs to z. म्हणजे येईल आता इथे पहा थिटा म्हणजे 5 थिटा, n पाय तसाच, अल्फा 3 पाय बाय 4, n बिलॉंग्स टू z. दॅट इज थिटा इक्वल टू 5 डिवाइड करून टाकलं. n पाय बाय 5 प्लस 3 पाय बाय 20 वेअर n बिलॉंग्स टू 0. आता पहा इथे n बिलॉंग्स टू z म्हटलं आहे आपल्याला. आणि प्रिन्सिपल सोल्युशन जर म्हटलं असेल तर काय पाहिजे आपल्याला? 0 लेस ऑर इक्वल टू थिटा लेस दॅन टॉईस पाय असं पाहिजे. ठीक आहे. इथे लिहिलं आपण याच्यामध्ये. मग आपण n इक्वल टू 0 ठेवलं याच्यामध्ये. ही टर्म 0 होऊन जाईल. 3 पाय अपॉन 20 या इंटरवलमध्ये आहे 0 लेस ऑर इक्वल टू थिटा लेस दॅन टॉईस पाय. हाच म्हणजे कसा लिहिला जातो? लेस ऑर इक्वल टू असेल तर क्लोज ब्रॅकेट 0 टॉईस पाय. ठीक आहे. ओपन ब्रॅकेट. n इक्वल टू 1 ठेवलं या पूर्ण याच्यामध्ये. n इक्वल टू 1 ठेवलं. हा इतका मिळाला. याला आपण सॉल्व केलं. 20 याचा एलसीएम येईल. 4 पाय प्लस 3 पाय 7 पाय अपॉन 20. 7 पाय अपॉन 20 मीन्स बिलॉंग्स टू 0 टू 2 पाय. 0 आणि 2 पायच्या मधामध्ये ती व्हॅल्यू असली पाहिजे. तर आहे ही. ठीक आहे. n इक्वल टू 2 ठेवलं. 11 अपॉन 20 मिळेल. n इक्वल टू 3 ठेवलं. 15 अपॉन 20 दॅट इज 3/4. 3/4 पाय ही पण व्हॅल्यू याच्यामध्ये आहे. 4 व्हॅल्यू ठेवली. 19/20 मिळाली. ती व्हॅल्यू याच्यामध्ये आहे. n इज इक्वल टू 5 ठेवलं. ती व्हॅल्यू आहे. n इक्वल टू 6 ठेवलं. ही व्हॅल्यू आहे. n इक्वल टू 7 ठेवलं याच्यामध्ये. 31 अपॉन 20 मिळेल. ती पण व्हॅल्यू याच्यामध्ये आहे. n इक्वल टू 8 ठेवलं. 35 अपॉन 20 पाय ही पण व्हॅल्यू याच्यामध्ये आहे. पुट 9 इक्वल टू 9 39 अपॉन 20 पाय बिलॉंग्स टू 0 टू 2 पाय. इथेपर्यंत बरोबर आलं. म्हणजे 39ला आपण पाहिजे 39, 35, 31, त्यानंतर इथे 27, 23, 19, 15, 11, 7. म्हणजे आपण 4 वाढत गेलं. 3, 7, 11, 15, 19, 23, 27, 31, 35, 39. इथेपर्यंत या नंबरला आपण 20 जर भागलं तर व्हॅल्यू इथून तर 1पेक्षा कमीच येत होती. मग नंतर 1पेक्षा जास्त होत गेली समजा इथे. ठीक आहे. इथेपर्यंत 1पेक्षा कमी होती. इथून 1पेक्षा जास्त झाली. 23/20 म्हणजेच 1चा भाग गेला असता 20ने. 3 शिल्लक राहिले असते 30. तर 1पेक्षा जास्त, ही 1पेक्षा जास्त आहे, ही 1पेक्षा जास्त, ही 1पेक्षा जास्त, ही 1पेक्षा जास्त. आता इथे पहिल्यांदा 43ला जर 20ने भागलं तर ही व्हॅल्यू 2पेक्षा जास्त येते. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे लेस दॅन टॉईस पाय. म्हणून इथे आपण थांबून जायचं आहे प्रोसिजर. पुट n इक्वल टू थिटा. थिटा इक्वल टॉईस पाय दॅट प्लस 3 पाय अपॉन 20.
20 LCM घेतल्यानंतर 43 पाय अपॉन 20 मिळेल आणि ही व्हॅल्यू टॉईस पायपेक्षा जास्त आहे, म्हणून डज नॉट बिलॉंग्स टू 0 टू टॉईस पाय. अँड हिज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ tan 5 थिटा इक्वल टू -1 इज, तर पहा इथे 3 पाय थिटा, 7 पाय अपॉन 20, 11 पाय अपॉन 20, तर कुठेपर्यंत आलो आपण हा 39 पाय अपॉन 20पर्यंत. तर हे याचे प्रिन्सिपल सोल्युशन असतील. तर याप्रमाणे आपलं हे तिसरं प्रॅक्टिकल क्लिअर झालं. थँक्यू.